नमस्कार. आपल्या सर्वांनाच माहित आहे की गेले अनेक वर्ष विकासाच्या प्रतीक्षेत असलेला कोकण महायुती सरकारच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने विकासाच्या दिशेने जातोय. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि कोकणचे सुपुत्र नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांनी एक आगळीवेगळी संकल्पना कोकणाचे सुपुत्र या नात्याने राबवली आणि ते म्हणजे कोकण रेल्वेच्या स्थानकांचं केलेलं सुशोभीकरण. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हजारो नव्हे लाखो प्रवासी पर्यटक ह्या कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोकणामध्ये येत असतात आणि फिरत असतात. या सर्वांना आपल्या संस्कृतीची माहिती व्हावी, आपल्या रेल्वे स्टेशनवरती उतरल्यानंतर चांगल्या सोयीसुविधा असाव्यात, चांगल्या पद्धतीची वेटिंग रूम असावी, इथपासून कोकण रेल्वेच्या स्थानकापासून महामार्गापर्यंत पोहोचण्याची चांगली व्यवस्था असावी, याच्या एक खूप सुंदर संकल्पना नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांनी मांडली. आणि नुसतं त्यांनी स्वप्न बघितलं नाही, तर हे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवलं. आणि याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 3 स्थानकांच्या सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा हा आता पार पडतोय 9 तारखेला. आणि हा सर्व कोकणवासियांसाठी अत्यंत आनंदाचा असा असलेला क्षण आहे. ज्याचाच टप्पा रत्नागिरी जिल्ह्यातही सर्व स्थानकांचं सुशोभीकरण सुरू आहे. त्यामुळे मी कोकणी जनतेच्या वतीने नामदार रवींद्र चव्हाण साहेब आणि आपल्या महायुती सरकारचं खूप खूप अभिनंदन करतो. धन्यवाद.